आत्ताची पत्रकार परिषद ही मी 6 वाजताची जाहीर केली होती, परंतु काही सूचना या मला असं वाटतं आत्ताच जाणं गरजेच्या आहेत, म्हणून मी 6 वाजताची पत्रकार परिषद मी आत्ता 1 वाजता केली. But I thought that it will be आज important to सकाळपासून speak to मला media now. महाराष्ट्रातल्या विविध भागांमधनं मला फोन येत आहेत. Since morning I'm monitoring the television and witnessing that there are eminent workers. महाराष्ट्राच्या बाहेरूनही अनेक ठिकाणून फोन येत आहेत किंवा माहिती मिळते त्यांची. I'm even receiving calls from Maharashtra and outside even Maharashtra over the support which I have got पोलिसांचे फोन over the येत आहेत. Hanuman Chalisa. पोलीस काही गोष्टी सांगतायत. सर्वसाधारणपणे आता अनेक ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांना, माझ्या महाराष्ट्र सैनिकांना पोलीस नोटिसेस पाठवत In आहेत. many parts of Maharashtra, eminent detain workers, करतायत, leaders have been पकडतायत. detained by the police. ही गोष्ट फक्त आमच्या बाबतीत का होते एवढाच फक्त आम्हाला प्रश्न आहे. जे My कायद्याचं question पालन is करतायत why it has been happening only with the Manse. त्यांना तुम्ही सजा देणार, त्यांना तुम्ही डिटेन करणार, आणि जे कायद्याचं पालन करत नाहीयेत त्यांना तुम्ही मोकळीक देणार. We are तरी मी adhering to आज the laws, तुम्हाला एवढं निश्चित सांगेन but की yet we have been जवळपास detained and who have been 90-92% violating the law. There is no महाराष्ट्रामध्ये action against them. सकाळची अजान झाली नाही. What I witnessed today is सर्व that there ठिकाणी was आमची no लोकं azan तयारच since होती. morning. Still our people were ready. पण मी खास They करून were on त्या the street. सर्व मशिदींमध्ये जे काही काय चालवणारे, जे कोणी मौलवी वगैरे जे कोणी असतील त्यांचे मी खास आभार मानेन की आमचा जो I'm विषय आहे sincerely तो विषय gratitude त्यांना to नीट the समजला. Maulanas who respect our मला आता sentiment. मुंबईचा जो रिपोर्ट आलाय, According to the report I received in Mumbai, त्या मुंबईच्या रिपोर्ट प्रमाणे मुंबईमध्ये 1140 मशिदी आहेत. so according to the report which I have received in Mumbai, like 1,140 loudspeakers. There were no permissions काल for the मला ते, loudspeaker. विश्वास नांगरे पाटील यांचा मला काल फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सर्व मशिदींशी बोललेलो आहोत, त्यांच्या मौलवींशी बोललेलो आहोत, ते कोणी सकाळची अजान लावणार नाही. मग या ज्या 135 मशिदींवरती जी I have अजान received a सकाळी call 5च्या from आत Mumbai झाली, यांच्यावरती Joint आता CP राज्य Law and सरकार Order कोणती कारवाई Vishwas Nagre करणार आहे, Patel who फक्त informed me आमच्या that करणार आहे. there will be no loudspeaker that will be installed or no permission will be given for the एक for the विषय use of मला असं वाटतं loudspeaker. आपण समजून घेतला पाहिजे. हा विषय क्रेडिटचा नाहीये की हे आमच्यामुळे झालं किंवा कोणामुळे झालं, हा विषय नाहीये. मला असं वाटतं की सामंजस्याने जर सगळ्यांनी जर We have to understand that this is not a matter of a personal enmity or a religion enmity. बँडो टक्के ठिकाणी अजान झाली नाही, मला नाही असल्या क्रेडिट घ्यायची इच्छा पण नाही. आम्ही हे फक्त बोललो, तुम्ही ही गोष्ट दाखवली, लोकांपर्यंत पोहोचवली, लोकांनी ही मान्य केली. त्याच्यामध्ये ज्या मशिदी होत्या त्या मशिदीमधले जे मौलवी होते त्यातल्या अनेकांना हा विषय समजला, त्यांच्यापर्यंत पोहोचला, सरकारपर्यंत पोहोचला. सरकारमधल्या मी पोलीस दलाला देखील मी धन्यवाद देईन What we want to just inform the people and specifically the government the message that we want to send across is that what Supreme Court and त्याच्यामुळे what मला was असं वाटतं की हा the demand what कलेक्टिव्ह we एफर्ट asked होता for आणि ज्याच्यातनं is लोकांना that जो the त्रास illegal loudspeakers दिवसभराचा should be taken होतो, off because people are being suffering तो for. कमी होईल, There were तो many बंद होईल, complaints that ही we have अपेक्षा आहे. received from हा विषय people फक्त काही over the loudspeaker. And मशिदींवरच्या that was the भोंग्यांचा आहे reason अशातला भाग we नाही. have asked and we were मंदिरांवरती काही forced ठिकाणी आहेत तेही to खाली do आले such पाहिजे. action. ज्याचा या गोष्टींचा लोकांना त्रास होतो, मला असं वाटतं ती गोष्ट बंद झाली पाहिजे. मला काल विश्वास नांगरे पाटलांनी मला सांगितलं की आम्ही And this is the reason I should tell everyone that this should ऍप्लिकेशन stop. इतक्या आम्ही मशिदींच्या भोंग्यांना आम्ही परवानगी दिली. मला एक गोष्ट कळत नाहीये की आता मुंबईत महाराष्ट्रामध्ये ज्या मशिदी आहेत
यातल्या बहुतांशी मशिदी या अनधिकृत आहेत. अनधिकृत मशिदींवरती लागलेले भोंगे हे अनधिकृत आहेत आणि त्यांना सरकार परवानगी देते अधिकृत. हे माझ्या So the कल्पनेच्या application बाहेरची that I गोष्ट have आहे. received from many of कोणाच्याही the कल्पनेच्या बाहेरची people गोष्ट आहे. stating that there are many illegal loudspeakers that has been installed in mosques, अनधिकृत गोष्टींना तुम्ही अधिकृत and the परवानगी government is देताय. giving कशासाठी? कोणासाठी देताय? given the permission. आणि मी आत्ताची पत्रकार परिषद ही घेणं एवढंच माझं आत्ताचं कारण आहे की हा विषय फक्त सकाळच्या अजान पुरताचा नाही आहे. दिवसभर जे काही 4 ते So the 5 वेळा reason जी why काही I'm मागणी taking दिली the press जाते, conference is जी काही because त्यांची प्रार्थना ते म्हणतात, government should know जी and the people loudspeaker should वरनं know म्हणतात, that ती जर the परत जर morning त्यांनी azan दिली, should be तर stopped आमची लोकं because हनुमान people are चालीसा getting त्या त्या disturbed वेळेला too. वाजवणार म्हणजे वाजवणार. And I should tell you this, in any certain point, if there is प्रश्न an असा आहे azan की on a, सुप्रीम or there is कोर्टाच्या a आदेशाचं use of पालन जर समजा loudspeaker in तुम्हाला the करायचं early असेल, तर morning, सुप्रीम our कोर्टाने people सांगितलेले will come decibels and मी काल माझ्या will पत्रामध्ये chant दिलेले आहेत. Hanuman साधारणपणे Chalisa. We जिकडे will play लोकवस्ती Hanuman असते Chalisa त्या at that point of लोकवस्तीमध्ये time. 45 ते 55 डेसिबल पर्यंत तुम्ही स्पीकर लावू शकता परवानगी घेऊन. काल विश्वास नांगरे पाटील According मला to जे the सांगितलं rules की and आम्ही त्याला परवानगी regulations, दिलेली one आहे. has the तुम्ही 365 permission दिवसाची कशी काय देऊ शकता? to use of loudspeaker with a permissible आम्हाला decimal, परवानगी देताना दिवसाची and परवानगी also तुम्ही there देणार. should be a permission from the police itself. सणासुदीला देताना तुम्ही 10 दिवसाची 12 दिवसाची अशी We are परवानगी not देणार आणि against यांना those who 365 have दिवसाची taken the देणार. permission and कशासाठी? using the loudspeaker in आणि मला an असं वाटतं ह्यांनी appropriate पण रोजच्या decimal. रोज परवानगी मागितली पाहिजे. तीही सुप्रीम कोर्टाने सांगितलेल्या And I believe that whoever wants to use the loudspeaker 45 ते 50 should take the permission सांगितलंय. म्हणजे on daily आपल्या basis. घरचा जो मिक्सर असतो त्या मिक्सरचा जो आवाज येतो तेवढे डेसिबल याच्यावरती जाता येणार This नाही. is just as आता equal प्रश्न to असा आहे, as मी one सांगितलं use the होतं की हे mixer at पहिले his भोंगे house. खाली उतरवा. The sound of that mixer पोलिसांना is काय एकच धंदा आहे limited का to रोज सकाळी डेसिबल to a मोजत resident बसायचं? only to a particular house. That decimal लोकांनी should फक्त be एवढीच used गोष्ट as the करत बसायची loudspeaker का at त्यांचे डेसिबल any religion जास्ती आहे का places. कमी आहे? तुम्हाला प्रार्थना म्हणायची आहे, तुम्हाला तुमच्या मशिदीमध्ये प्रार्थना म्हणायची आहे, म्हणा. तुम्हाला माईक लागतो You कशाला, wanted लाऊडस्पीकर to लागतो pray, you कशाला, can कोणाला pray. ऐकवायचंय Of course, तुम्हाला? that is someone's right to pray. But one should not disturb the other त्याच्यामुळे person आमची जी because there मागणी are आहे की many याच्यावरचे complaints that have अनधिकृत been हे given to me. भोंगे There are हे many खाली letters उतरवले that have been given to उतरवले me. गेले पाहिजेत आणि जोपर्यंत हे Stating that उतरवले there are जाणार नाही many तोपर्यंत illegal आमचं आंदोलन loudspeaker चालू that has राहणार. been installed, and that हा is विषय actually आंदोलनाचा एक दिवसाचा विषय disturbing नाहीये. the people and हा कायमचा specifically the विषय old age person. जोपर्यंत ह्याचा निर्णय लागत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार. And I am telling you this that this will happen till the time Maharashtra government don't take a proper decision. We are adhering to the Supreme Court order. यांना जर वाटत असेल की आमचं आज झालंय सगळीकडे All the illegal loudspeakers should be taken down. अजान झाली नाही म्हणून And if there is a use of loudspeaker at inappropriate time, inappropriate ज्या काही वांगा दिल्या जातात our त्या people देखील will त्याच come decimal मध्ये लागल्या and पाहिजे. will play Hanuman त्याच्यापेक्षा जर Chalisa. जास्ती लागल्या गेल्या हनुमान चालीसा चालू राहणार. we will play Hanuman Chalisa if there is an या बाबतीत बरं if मी they don't काल listen पण to us or if they सांगितलं, use सांगतो हा सामाजिक azan विषय in हा any धार्मिक विषय नाही. inappropriate time, our त्याला people जर will धार्मिक look वळण into it. द्यायचा जर त्यांनी प्रयत्न केला तर त्याला आम्ही धार्मिक वळण देऊ. This is not a religious matter, but if they are being taking it into a religious matter, so it is okay with us. We agree to it. अजिबात इच्छा नाही, गरज पण नाही. तुमच्या जर लक्षात असेल तर परवा दिवशी माझ्या संभाजीनगरला भाषण चालू असताना ज्या वेळेला तिकडे बाग दिली गेली त्यावेळेला मी हे पोलिसांना सांगितलं. अन्यथा ते जर भडकवायचं असतं तर तिथे काय लेवल प्रकरण झालं असतं मला जरा सांगा. If you remember my public rally in Sambhaji Nagar, and we know that during my rally only there was an azan and was playing, and I have already informed the police about it. Look at the decimal that has been used in the loudspeaker. मला कळत नाही मला. But I don't understand why police has been taking an action against our people. Why they have been detaining कम्युनिकेशनची the साधने people. एवढी सगळ्या बाजूनी असताना तुम्ही माणसं पकडून काय होणार आहे, हातामध्ये काय लागणार तुमच्या. हे अजून 60-70च्या दशकामधला विचार करताय. I don't understand why police has been detaining our people. What they will really achieve by detaining our people. बंद करायची मोबाईल We have been just doing what has to be done by the Maharashtra government, by the administrative. इतका मूर्खपणा आहे कुठच्या काळामध्ये जगतात मला कल्पना नाही.
मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून This is just a foolish act by the government, but I don't understand and why exactly they have been doing this. महाराष्ट्र सैनिकांना पण मला हेच सांगायचं आहे, माझ्या महाराष्ट्रामधल्या माझ्या हिंदू बांधवांना पण हीच मला गोष्ट सांगायची आहे की हा विषय एक दिवसाचा नाही. ज्या ज्या I मशिदींमध्ये wanted to मौलवी inform ऐकणार my नाही, Hindu brothers and sisters जिकडे that this लाऊडस्पीकर is not a लागतील, matter तिकडे of a हनुमान one day. चालीसा त्याच्या दुप्पट आवाजात लागला गेला पाहिजे. त्याशिवाय हे जण जर समजणार नसेल. But I am telling to all my Hindu brothers and sisters that whenever you find there is an azan in an appropriate time, there should be Hanuman Chalisa to the double volume. ते बघतील, पण मुंबईचे पोलीस कमिशनर, मुंबईचे पोलीस हे या 135 मशिदींवरती काय कारवाई करणार आहेत आणि करणार आहेत की नाही करणार आहेत. I wanted to know, I don't know about the Maharashtra police, but I wanted to tell about Mumbai police, what action they are going to take against those who have been detained. More than 130 people of MLS worker has been detained now. I don't know what action they are going to do. याचा पोलिसांनी विचार करावा, सरकारने विचार करावा आणि मला असं वाटतं की Now the Maharashtra government and the press has to decide what they really want to do, because this is not a matter of a one day, but this will go long till the time the government take a proper decision and come in front of us. 365 दिवस सकाळी उठल्यापासून दिवसभरामध्ये 4-4, 5-5 वेळा तुम्ही जर ऐकवणार असाल तर आम्हाला नाही ऐकायचंय ते. याचा महिलांना This is not something very appropriate that you play azan कोणी आजारी 4 to 5 times in a day. We don't want to listen to पण it. समजत नाही. ह्याच्यामध्ये ह्यांचा धर्म मोठा They माणुसकीपेक्षा. should really understand that there are other people who have been living in the same area. They are getting very disturbed. मशिदींवरचे सकाळी आज अजान झाली नाही, त्यांनी देखील याच्या पुढे ज्या वेळेला त्यांना काय प्रार्थना म्हणायची आहे, एक तर पोलिसांनी हे भोंगे खाली आणले पाहिजे. तुम्हाला जी काय प्रार्थना करायची मशिदीमध्ये करा. आणि हे Since morning there was no azan played in the area in the state. मी अपेक्षा करतोय. Now I want to tell people, now I want to tell police एक दिवसाचा that they should take down the loudspeaker. Whoever wants to pray, they can pray at their home. जोपर्यंत विषय निकाली लागत नाही तोपर्यंत. And this is a matter which will take in long. This is not going to stop here. This is a matter of a 365 days. Whenever we feel like there is an azan ongoing, there will be Hanuman Chalisa. We will play Hanuman Chalisa. मी तर सोपं सांगतोय की ही गोष्ट बंद करा म्हणून. तुम्ही मला काय प्रश्न I am clearly stating that this should stop. This is a matter which government has to think about it, because this is going to go for 365 days. कोणी प्रार्थना तुमची My only concern and demand is that this should stop. मी हे बोलतोय का नाही ते म्हणा, तुमच्या मशिदीत म्हणा, तुमच्या घरात म्हणा. खरं तर धर्म हा तुमच्या घरामध्ये असला पाहिजे. One want to pray, they can do it at their residence, at a religious place, but at a very proper decimal point. प्रत्येक जण जो जातो तो काय आरती करत बसत नाही. मला असं वाटतं मी तुम्हाला एक बाहेर निरोप दिला होता ना. मी तुम्हाला मगाशी निरोप दिला होता की मला जे बोलायचं I've already given a message, I've already given an example. I really wanted to say is this is not a matter of question and answer, but I have come here for the press conference just to inform what has happened and what is our demand. माझं हिंदी चांगलं नाही रे एवढं. हमारे कार्यकर्ता का धरपकड़े जो चल रहा है. आज 4 तारीख है. 4 तारीख को हम लोगों ने मस्जिदों के ऊपर के जो लाउडस्पीकर है वो बंद करने के लिए सरकार को विनती की थी. और 4 तारीख के बाद हम लोग अगर लाउडस्पीकर चलाए गए तो उसके सामने हम लोग हनुमान चालीसा इस महाराष्ट्र में, देश में लोग चलाएंगे, लाउडस्पीकर के ऊपर चलाएंगे. ये हम लोगों ने कहा था. उसके हिसाब से अगर महाराष्ट्र में आज का मुझे जो समझ आया है, जो सुबह मुझे बताया गया, उसके हिसाब से कुछ 1400 या 1500 कुछ मस्जिदें हैं. और उसके ऊपर से 135 मस्जिदों के ऊपर सुबह 5 बजे के पहले जो सुप्रीम कोर्ट ने जो बताया वो नियम तोड़कर 135 मस्जिदों के ऊपर सुबह अजान लगाई गई लाउडस्पीकर के ऊपर. मैं
पूछ रहा हूँ महाराष्ट्र की पुलिस को, इन 135 मस्जिदों के ऊपर आप कौन सी कार्रवाई करने वाले हैं? आप हमारे कार्यकर्ताओं को पकड़ रहे हैं और इनके ऊपर कौन सी कार्रवाई कर रहे हैं? आपको मैं बता दूं कि ये एक दिन का आंदोलन नहीं है, ये जारी रहेगा। और इसके बाद भी जहाँ जहाँ पे ये जो सुप्रीम कोर्ट ने डेसिबल का जो नियम बताया है, मैंने आपको बताया कि सुप्रीम कोर्ट ने जो बताया है कि 45 से 55 तक डेसिबल होना चाहिए लाउड स्पीकर का, 45 से 55 डेसिबल का लाउड स्पीकर होना चाहिए। इसका मतलब है हमारे घर में हम लोग जो मिक्सर लगाते हैं, ग्राइंडर मिक्सर जो लगाते हैं, उसका जो आवाज़ रहता है उतना आवाज़, अगर इसके आगे जाएंगे तो उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। ये सुप्रीम कोर्ट ने कहा है, मैं देख रहा हूँ कि कार्रवाई हो रही है या नहीं हो रही है, होगी या नहीं होगी, या सिर्फ हमारे ऊपर होगी। हम इस देश में, महाराष्ट्र में शांतता चाहते हैं, कोई दंगा फसाद नहीं चाहते। हम सिर्फ चाहते हैं कि जैसे मस्जिदों के ऊपर है, अगर इलीगली अगर मंदिरों के ऊपर भी होगा वो भी निकालो आप। ये विषय सामाजिक है, ये धार्मिक विषय नहीं है, ये पहले समझ लो आप। और उसके हिसाब से मुझे लगता है किसी भी सरकार को, इस देश में किसी भी राज्य सरकार को या वहाँ की पुलिस को इस तरह की एक्शन उनको लेनी चाहिए। अगर आप सुप्रीम कोर्ट का अगर आप कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कर रहे हो तो सुप्रीम कोर्ट इसके आगे क्या करने वाली है ये भी मुझे देखना है। कि एक बार फैसला सुना देती है आप, और फैसला सुनाने के बाद अगर नीचे जो सरकारें हैं वो उसका इम्प्लीमेंटेशन अगर नहीं कर रहे हैं तो फिर फ़ायदा क्या है सुप्रीम कोर्ट का? सुप्रीम कोर्ट का डिसीजन है, डिसीजन के बाद अगर सरकारें नहीं मानती तो क्या करेंगे आगे? और जब निवेदन की भाषा जब नहीं समझ में आती तब आंदोलन की भाषा शुरू हो जाती है। और इसके लिए आंदोलन है, ये एक दिन का आंदोलन नहीं है, ये चालू रहेगा जब तक ये आवाज़ें लाउड स्पीकर बंद नहीं होते, तब तक ये चालू रहेगा। ठीक है।